तुमचा रोल नंबर आणि तुमचं नाव त्याच्यासोबत तुमच्या अटेंडन्स चॅट बॉक्समध्ये टाका. ओके, तर आपण लास्ट लेक्चरला काय काय बघितलं होतं की इंट्रोडक्शन बघितलं होतं IT सर्व्हिस मॅनेजमेंटचं. त्याच्यानंतर 4 P's बघितले होते. त्याच्यानंतर ITIL म्हणजे काय असतं ते बघितलं होतं. ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काय असतात ते बघितलं होतं. त्याच्यानंतर सर्व्हिसेस म्हणजे काय असतात ते बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर बिझनेस प्रोसेसेस म्हणजे काय असतात हा लास्ट पॉईंट होता. ओके, आता या लेक्चर आपल्याला बघायचं आहे की प्रिन्सिपल्स ऑफ सर्व्हिस मॅनेजमेंट. सर्व्हिस मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत. त्याच्यामध्ये सर्व्हिस मॅनेजमेंटचे टोटल 3 प्रिन्सिपल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर जर सर्व्हिस मॅनेजमेंटचे जर प्रिन्सिपल जर असतील सेपरेट, तर सिस्टमचे प्रिन्सिपल्स तुम्हाला काय असतात ते तुम्हाला शिकायचं आहे. सिस्टमच्या प्रिन्सिपल्समध्ये तुम्हाला 2 प्रोसेस आणि एक कन्सेप्ट शिकायचे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं सर्व्हिस लाईफ सायकल काय असतं. ओके, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रोसेसेस काय असतात ते तुम्हाला शिकायचं त्याच्यामध्ये. त्याच्यामधला सर्वात फर्स्ट जो आपला पॉइंट आहे तो म्हणजे स्पेशलायझेशन आणि कोऑर्डिनेशन. ओके, स्पेशलायझेशन अँड कोऑर्डिनेशन. आता स्पेशलायझेशन ॲक्च्युअल मध्ये काय असतं बघा. स्पेशलायझेशन ड्राइव्स द ग्रुपिंग ऑफ कॅपॅबिलिटीज अँड रिसोर्सेस टू अचीव focus, expertise, and excellence within a control framework. ओके, पुन्हा एकदा सांगतो की स्पेशलायझेशन याचं डिस्क्रिप्शन त्यांनी काय दिलं. स्पेशलायझेशन आणि कोऑर्डिनेशन हे सर्व्हिस मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे. मग ह्याच्यासाठी डिस्क्रिप्शन काय दिलं. स्पेशलायझेशन म्हणजे काय असतं. स्पेशलायझेशन ड्राइव्स द ग्रुपिंग ऑफ कॅपॅबिलिटीज and resources to achieve focus, expertise and excellence within a control framework. ओके, याला म्हणतात स्पेशलायझेशन. ओके, स्पेशलायझेशन म्हणजे काय असतं. तुम्ही एका स्पेसिफिक ग्रुपमध्ये तुम्ही एक्सपर्टाइज अचीव करता. तुम्हाला त्या एक्सपर्ट एका स्पेसिफिक ग्रुपवर किंवा स्पेसिफिक फ्रेमवर्कवर तुम्ही काय करता फोकस करता. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सलन्स मिळतं. सो दॅट इज युअर स्पेशलायझेशन. हे एक इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे. आणि त्याच्यानंतरचं जे मेन इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे ते म्हणजे कोऑर्डिनेशन. ओके, तुमची जी मॅनेजमेंट आहे, जे अप्पर मॅनेजमेंट असेल, मिडल मॅनेजमेंट असेल आणि लोअर मॅनेजमेंट असेल ऑर्गनायझेशनमध्ये, त्यांच्यामध्ये आणि तुमच्या स्टाफमध्ये किंवा तिघांमध्येही प्रॉपर कोऑर्डिनेशन हवं. ओके, तर म्हणून हे 2 सर्व्हिस मॅनेजमेंटचे इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स आहेत. ओके, कोऑर्डिनेशनमध्ये तुम्हाला 3 जे मॅनेजमेंटच्या लेयर्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्राईब करायच्या आहेत. अप्पर लेअर, मिडल लेअर अँड लोअर लेअर. ओके, आणि स्पेशलायझेशनमध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन म्हणजे काय असतं ते तुम्हाला सांगायचं आहे. आता अप्पर लेअर मॅनेजमेंटमध्ये कोण येतात, तर जे ट्रस्टी लोक असतात. ओके, जे ट्रस्ट असते ते अप्पर लेअर मॅनेजमेंटमध्ये येतात. मिडल लेअरमध्ये कोण असतात, जे HODs असतात, तुमचे प्रिन्सिपल सर असतात. हे सगळ्या गोष्टी तुमचे मिडल लेअर मॅनेजमेंटमध्ये असतात. आणि जर तुम्ही जे लोअर लेअरमध्ये कोण असतात, जे वर्कर लोक असतात, तुमचे लोअर लेअर मॅनेजमेंटमध्ये येतात. ओके, तर स्पेशलायझेशन आणि कोऑर्डिनेशन असं असतं. ओके, स्पेशलायझेशन असे एखादं कंट्रोल फ्रेमवर्क ज्याच्यामध्ये तुम्ही फोकस करता, एक्सपर्टाइज अचीव करता आणि एक्सलन्स तुम्हाला मिळतं. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं फ्रेमवर्क असतं ज्याच्यामध्ये तुमच्या कॅपॅबिलिटी जास्त असतात आणि तुम्ही रिसोर्सेसचा प्रॉपर यूज करता. ओके,
आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय असतं तर अप्पर लेअर, मिडल लेअर अँड लोअर लेअरमध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन असलं पाहिजे तुमचं. ओके. तुमचं जे नेक्स्ट प्रिन्सिपल आहे ते तुमचं आहे एजन्सी प्रिन्सिपल. ओके. आता एजन्सी प्रिन्सिपल काय सांगतं, मोस्टली एजन्सी प्रिन्सिपल म्हणजे तुम्ही बघा म्हणजे काय असतं, जे क्लायंट असतात बघा, आता तुम्ही जर एखादं काम करायला गेलं कुठलं गव्हर्नमेंटचं काम असेल तर मध्ये काय असतात, एजंट असतात. जे एजंट तुम्हाला समजा ॲग्रीमेंट करायचं असेल तर ते ॲग्रीमेंट करण्यासाठी हेल्प करतात, तुमचं काम पूर्ण करण्यासाठी हेल्प करतात. मग ते काय करतात, गव्हर्नमेंटल जे लॉज असतात त्याचा यूज करतात तुमचं ॲग्रीमेंट अप्रूव्ह करण्यासाठी. ओके. तर तुम्हाला एजन्सी प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला याच सगळ्या गोष्टी सांगायच्या. ओके. एजन्सी प्रिन्सिपलमध्ये काय येतं, एजन्सी प्रिन्सिपल इज अ इंटरलॉकिंग रिलेशनशिप बिटवीन लीडर्स, त्याच्यानंतर एजंट्स अँड डिलिव्हर. इट इज द इंटरलॉकिंग रिलेशनशिप बिटवीन लीडर्स, एजंट्स, लीडर अँड एजंट्स. ओके. ही कुणामधली रिलेशनशिप आहे, जी एजन्सी प्रिन्सिपल आहे ते कुणामध्ये असतं, जे लीडर्स असतात ते, इट मीन्स मेन जो स्टाफ असतो तो, आणि त्याच्यानंतर जे युजर्स असतात किंवा जे तुम्ही म्हणू शकता त्यांना जे एजंट्स असतात त्याच्यामधली रिलेशनशिप आहे. आता बघा, एखादा कस्टमर एखाद्या ब्रोकरकडे गेला तो किंवा एखाद्या एजंटकडे गेला, तो काय करतो, पैसे घेतो आणि जे गव्हर्नमेंटचे लॉज आणि पॉलिसीज यूज करतो, आणि लीडरला काय करतो, त्या लॉज लीडरकडे जाऊन ते लॉज आणि पॉलिसीचा यूज करून काय करतं, तुमचं जे अप्रुव्हल असतं ते घेऊन येतो. ओके. सो दिस इज बेसिकली एजन्सी प्रिन्सिपल. ओके. नेक्स्ट तुमचा जो पार्ट आहे तो काय, एनकॅप्सुलेशन म्हणजे काय असतं. ओके. आता एनकॅप्सुलेशन म्हणजे काय, एनकॅप्सुलेशन ही सिम्पल टर्म आहे. एनकॅप्सुलेशन काय करतं सिम्पली तुम्हाला सांगतो. एनकॅप्सुलेशन हाइड्स what is not the concern of customer and is explains what is useful for the customer. ओके. म्हणजे काय, एनकॅप्सुलेशन काय करतं, कस्टमरला कुठल्या गोष्टी बघू नये किंवा कस्टमरला कुठल्या गोष्टी समजू नयेत. ओके. याच्यासाठी जे केअर करणारे जे कन्सेप्ट असतं किंवा केअर करणारे जो स्टाफ असतो दॅट इज एनकॅप्सुलेशन. ओके. किंवा या प्रिन्सिपलवर जर तुम्ही काम केलं तर एनकॅप्सुलेशन हाइड्स व्हॉट इज नॉट द कन्सर्न ऑफ कस्टमर. ओके. कस्टमरचा कन्सर्न काय आहे, ओके, किंवा कस्टमरचा कन्सर्न काय हाईड करण्याचं काम काय करतं, किंवा कस्टमरचा कन्सर्न काय नाही. आता बघा, काय काय वेळेस काय असतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रोडक्टचं एक्झाम्पल देऊन सांगतो. ओके. समजा तुम्ही एखाद्या प्रोडक्टचं बिस्किट घ्या. ओके. बिस्किटमध्ये एनकॅप्सुलेशन ही कन्सेप्ट किंवा बिस्किटची जर फॅक्टरी असेल, प्रोडक्शन असेल, त्याच्यामध्ये एनकॅप्सुलेशन कसं ॲक्ट करतं, तर बघा, बिस्किट समजा तुम्ही मार्केटमध्ये विकायचं, तुम्ही एखादं एजंट आहात. ओके. आणि तुम्ही त्याची एजन्सी घेतली आणि तुम्हाला बिस्किट त्या मार्केटमध्ये विकायचं आहे. हा एक काय झाला, हा एक तुमचा प्रॉपर व्ह्यू झाला. पण तुम्ही इथे काय करता, ॲज अ एजंट म्हणून त्या व्ह्यूनं बघता. पण कस्टमर काय करतो, कस्टमर कुठे चीप मिळतंय आपल्याला, कुठे लो कॉस्ट मिळेल या व्ह्यूनं बघतो. ओके. मग कस्टमरला काय घेणं देणं आहे का, की एजंटने किती लॉट उचलला आहे, त्याला किती पैशाला ते मिळाले. कस्टमर काय म्हणेल, मला या दुकानात कमी मिळतंय, मला एजंटकडे अजून त्याच्यापेक्षा कमी मिळते. कस्टमरला एजंटनी किती लॉट घेतलेत किंवा एजंटचा काय व्ह्यू आहे याच्याशी काय घेणं देणं नाही. कस्टमरला काय घेणं देणं, प्रोडक्ट कसा मिळतोय, क्वालिटी प्रोडक्ट आहे की नाही, आणि आम्हाला किती मिनिमम कॉस्टमध्ये मिळतोय याच्याशी घेणं देणं असतं. म्हणजे काय, एनकॅप्सुलेशन काय करतं त्याच्यामध्ये बेसिकली, कस्टमरचं कन्सर्न काय आहे, कस्टमरचं कन्सर्न काय नाही आहे याच्याकडे, याला हाईड करण्याचं काम करतो, आणि कस्टमरला काय हवंय याच्याकडे जास्त फोकस करण्याचं काम करतो. ओके. सो दॅट कन्सेप्ट इज एनकॅप्सुलेशन. ओके. एनकॅप्सुलेशन मध्ये बेसिकली 3 सब पार्ट्स आहेत. ओके. 3 सब पार्ट्स कोणते कोणते त्याच्यामध्ये बघा. पहिला एनकॅप्सुलेशन मध्ये पार्ट येतो तो म्हणजे सेपरेशन ऑफ कन्सर्न. ओके. त्याच्यानंतर सेकंड पार्ट येतो मॉड्युलॅरिटी, आणि थर्ड पार्ट येतो लूज कनेक्शन. ठीक आहे. तर बघा, सेपरेशन ऑफ कन्सर्न्स म्हणजे काय असतं, काय काय वेळेस काय असतात, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतात. ओके. तर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असेल तर तो एकाच अटेम्प्टमध्ये सॉल्व्ह होतो असं नाही. मग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमला काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं किंवा डिवाइड केलं जातं सेपरेट पार्ट्समध्ये. ओके. त्याच कन्सेप्टला काय म्हणतात, सेपरेशन ऑफ कन्सर्न असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर नंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे मॉड्युलॅरिटी.
मॉड्युलरिटी बेसिकली कशावर डिपेंड करतं की तुमची सिस्टमची जी कॉम्प्लेक्सिटी आहे, ओके, किंवा स्ट्रक्चरल प्रिन्सिपल तुमच्या सिस्टमचं काय आहे, ओके. मग त्या स्ट्रक्चरल प्रिन्सिपलवर काम करून तुम्ही तुमच्या सिस्टमची जी कॉम्प्लेक्सिटी आहे तिला कसं मॅनेज करताय, ओके. हा जो पार्ट असतो त्याला तुम्ही काय म्हणता, मॉड्युलरिटी म्हणता, ओके. सो परत सांगतो, स्ट्रक्चरल प्रिन्सिपल तुमचे जे काय असतात त्याच्यावर तुम्ही काम करता आणि तुम्ही काय करता, तुमच्या सिस्टमची जी कॉम्प्लेक्सिटी असते त्याला मॅनेज करता. सो दॅट कन्सेप्ट इज युअर मॉड्युलरिटी, ओके. नेक्स्ट तुमचा पार्ट आहे लूज कनेक्शन, ओके. जर काय असतं बघा, किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, लूज कपलिंग असं पण म्हणू शकता, ओके. लूज कपलिंग काय करतं, लूज कपलिंग मेक्स इझियर टू द इंटरनल चेंजेस टू द रिसोर्सेस विदाउट अफेक्टिंग द यूज, ओके. आता बघा काय करतं, लूज कपलिंग काय करतं की समजा कस्टमर आहे, ओके. कस्टमरला प्रोडक्टमध्ये चेंजेस काय होतात त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे आणि त्याच्या प्रोडक्टची जी पहिली क्वालिटी होती तशी त्याला क्वालिटी भेटते आणि त्याच रेटमध्ये जर भेटत असेल तर कस्टमरला प्रोडक्टमध्ये काय चेंजेस झाले याच्याशी काही घेणं देणं नसतं, ठीक आहे. म्हणून लूज कपलिंग किंवा लूज कनेक्शन कशाला, लूज कपलिंग कशाला म्हणतात किंवा लूज कनेक्शन काय बेटर करून देतं तुम्हाला, तर जे इंटरनल चेंजेस आहेत, ओके, ते इंटरनल चेंजेस तुम्हाला इझिली तुम्ही करू शकता, ओके. मग ते इंटरनल कुठलेही रिसोर्सेसना चेंज न करता, हां, जे रिसोर्सेस आहेत त्यांना चेंज नाही करायचं, पण रिसोर्सेस चेंज न करता तुम्ही इंटरनल चेंजेस करता ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या प्रॉडक्टवर पण होत नाही, ओके. तर अशा जर फॅसिलिटीज अवेल करण्याचं काम करून देतं ते काय करतं, लूज कपलिंग देतं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचा जो पॉईंट आहे तो म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ सिस्टम. त्याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल दिलेत. पहिला प्रिन्सिपल आहे तुमचं ओपन लूप अँड क्लोज लूप कंट्रोल प्रोसेसेस आणि सेकंड आहे फीडबॅक अँड लर्निंग. आता ओपन लूप कंट्रोल प्रोसेस कशाला म्हणतात बघा, ओपन लूप कंट्रोल प्रोसेस in which the value of outcomes does not affect the input of process, ठीक आहे. तुमच्याकडे जे आउटपुटची जी काय व्हॅल्यू असते, ओके, किंवा आउटपुट जे तुम्हाला जी तुमच्याकडे ऍक्च्युअल जी तुमची व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू अफेक्ट करत नसते तुमच्या इनपुटला, ओके. सो दॅट सिस्टम इज युअर ओपन लूप सिस्टम. क्लोज लूप मध्ये काय असते, तुमची जी आउटपुटची जी व्हॅल्यू असते तुम्ही जर इनपुट दिलात, ओके, तर त्याचा इम्पॅक्ट इन शॉर्ट तुमच्या आउटपुटवर होतो, म्हणजे तुमची क्लोज लूप सिस्टम आहे असं समजायचं. ओपन लूप मध्ये काय असतं, तुमचं आउटपुट तुम्ही इनपुट काय देता हे डिपेंड नसतं करत, एक फिक्स ठरलेलं आउटपुट असतं ते तुम्हाला मिळणार, ओके. सो ते तुमचं ओपन लूप सिस्टम असतं. आता फीडबॅक आणि लर्निंग मध्ये काय शिकायचं तुम्हाला, फीडबॅक काय असतं बघा, फीडबॅक दोन टाईपचे असतात, एक तर पॉझिटिव्ह फीडबॅक होतो किंवा निगेटिव्ह फीडबॅक तुम्हाला मिळतो. आता पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये काय असतं, तुम्ही सेल्फ सस्टेनेबल किंवा सस्टेनेबिलिटी आणू शकता त्याच्यामध्ये, ठीक आहे. मग जर तुम्हाला पॉझिटिव्ह इन्फॅक्ट जर तुम्हाला फीडबॅक मिळाले तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही सस्टेन होऊ शकता, ओके. तुम्ही सेल्फ सस्टेन होऊ शकता पॉझिटिव्ह फीडबॅक जर भेटले तर. पण जर निगेटिव्ह फीडबॅक भेटले तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या रिझल्ट्सना बॅलन्स करण्यासाठी त्यांना काय करू शकता, करेक्ट करू शकता, तर तुम्ही सेल्फ करेक्ट करू शकता तर निगेटिव्ह जे तुम्हाला फीडबॅक भेटले त्यांना, जेणेकरून तुमचं जे प्रोडक्ट आहे किंवा तुमची ऑर्गनायझेशन आहे सेल्फ बॅलन्स होईल, ओके. त्याच्यानंतरचा जो तुमचा पार्ट आहे तो म्हणजे काय, सर्व्हिस लाईफ सायकल, ओके. लाईफ सायकल म्हणजे काय असतात, त्याच्यामध्ये नॅचरल प्रोसेसेस असतात ज्या प्रोसेस स्टेजमध्ये दिलेल्या असतात, ओके. सर्व्हिस लाईफ सायकलमध्ये काय असतं, पहिलं तुमचं सर्व्हिस स्ट्रॅटर्जी आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे सर्व्हिस ट्रान्झिशन आहे, त्याच्यानंतर सर्वात फर्स्ट सर्व्हिस डिझाईन येतं, त्याच्यानंतर सर्व्हिस स्ट्रॅटर्जी, त्याच्यानंतर सर्व्हिस ट्रान्झिशन, त्याच्यानंतर सर्व्हिस ऑपरेशन आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट असं असतं, ओके. ठीक आहे. मग आता सर्व्हिस डिझाईन काय करतात, सर्वात पहिल्यांदा काय केली जाते, स्ट्रॅटर्जी फिक्स केली जाते, ओके. स्ट्रॅटर्जी फिक्स केल्यानंतर तुम्ही काय करता, सर्व्हिस डिझाईन करता. सर्व्हिस डिझाईन केल्यानंतर काय करता तुम्ही, ट्रान्झिशन फेज असते, तुम्ही त्या सर्व्हिसला ॲक्च्युअलमध्ये जो डिझाईन असतं डिझाईनला काय करता, ॲक्च्युअल फिजिकल मॉडेलमध्ये इम्प्लिमेंट करता, इट मीन्स इट इज युअर ट्रान्झिशन फेज. त्याच्यानंतर काय करता, मॅन्युफॅक्चरिंग करायला स्टार्ट करता, म्हणजे काय ऑपरेशन फेज असते. आणि त्याच्यानंतर काय, ती जे असतं जी तुम्हाला मेन प्रोडक्ट मिळालं त्याला काय करता तुम्ही, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचं काम करता किंवा त्या प्रोडक्टला इम्प्रूव्ह कसं करता येईल याचा विचार करता, जे कशावर डिपेंड असतं, फीडबॅकवर डिपेंड असतं. मग ते काय असते, कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट असतं, ओके.
एक 2 मिनिटं वेट करा, 2 मिनिट वेट करा फक्त. हा, तर आपण कोणत्या पॉईंटवर होतो? सर्व्हिस लाईफ सायकल. ओके, लाईफ सायकल म्हणजे काय असतं? ऍक्च्युअल मध्ये काय असतं? जे नॅचरल प्रोसेस असतात, ओके, कुठलीही प्रोसेस असेल तर त्याचं नॅचरल फॉर्ममध्ये जे स्टेजेस असतात, त्या स्टेजेस जर तुम्ही एक्सप्लेन करायचं काम केलं तर ते लाईफ सायकल थ्रू तुम्ही करता. ओके, तर बघा, आपली जी सर्व्हिस लाईफ सायकल आहे, त्या सर्व्हिस लाईफ सायकलमध्ये टोटल तुमच्याकडे 5 कंपोनंट्स आहेत. ओके, 5 कंपोनंट कोणते कोणते आहेत? सर्वात पहिले येतं सर्व्हिस डिझाईन, त्याच्यानंतर येतं सर्व्हिस स्ट्रॅटर्जी, ओके, त्याच्यानंतर सर्व्हिस ट्रान्झिशन, त्याच्यानंतर सर्व्हिस ऑपरेशन, शेवटला येतं CSI प्रोसेस म्हणजे कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट. ओके, आता याच्यानंतर बघा, पहिल्यांदा तुम्ही काय करता? तुम्हाला या प्रोसेसेस एक्सप्लेन करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, एक्झाम्पल देतोय. हा, आता बघा, तुम्हाला एखादा प्रोडक्ट बनवायचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा कंपनीचे ओनर आहेत कुठल्याही, ओके, आणि तुम्हाला काय करायचं आहे? प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं आहे. मग तुम्ही ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्याच्या अगोदर कोणत्या कोणत्या वीनं, कोणत्या कोणत्या अस्पेक्टनं, कसं तुम्ही थिंकिंग कराल? ओके, तुम्ही कोणत्या स्टेप्स फॉलो कराल ते प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट म्हणून मार्केटमध्ये लॉन्च होईपर्यंत, जे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करणार तिथून, किंवा तुम्ही कंपनीमध्ये स्टार्टअप करणार तिथून, तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च कराल तिथपर्यंत, ही जी सगळी प्रोसेस असते ना, तीच सर्व्हिस लाईफ सायकलमध्ये 5 स्टेजेसमध्ये डिवाइड करून दिली आहे तुम्हाला. सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करता? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही कंपनीमध्ये कुठलं प्रोडक्ट बनवाल याचा विचार करता ना. इट मीन्स काय करता? यू आर फिक्सिंग सर्व्हिस स्ट्रॅटर्जी. सर्व्हिस स्ट्रॅटर्जी काय आहे ती फिक्स करता. म्हणून पहिली सर्वात फेज आहे ती म्हणजे काय? सर्व्हिस स्ट्रॅटर्जी. ओके, सेकंड फेज कुठली आहे त्याच्यामध्ये? तुम्ही आता विचार केला की मला हा प्रोडक्ट बनवायचा आहे, पण माझ्याकडे त्याचा कुठला तरी ओव्हरव्ह्यू तर हवा आहे ना प्रोडक्ट बनवायच्या अगोदर. मग मी काय करणार? मला जी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, मला जे प्रोडक्ट बनवायचं आहे, त्या प्रोडक्टचं मी काय करणार? डिझाईन तयार करणार. ओके, इट मीन्स काय करणार? प्रोटोटाईप तयार करणार. त्याचा प्रोटोटाईप तयार करून झाला, मी त्याचं सर्व्हिसचं डिझाईन तयार केलं किंवा त्या प्रोडक्टचं डिझाईन तयार केलं. मग नंतर मी काय करणार? ते जे बनवलेले डिझाईन आहेत, ते जे मी पेपरवर बनवलंय किंवा सॉफ्टवेअरवर जे डिझाईन बनवले, ते मी काय करणार? ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करण्याचं काम करणार. इट मीन्स व्हॉट? मी काय करणार? फिजिकल मॉडेल बनवणार त्याचं, किंवा ॲक्च्युअल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणार. मग त्यावेळेस करणार तुम्ही जे ॲक्च्युअल जे इमॅजिनरी काम होतं त्याला तुम्ही काय करता? चेंज करताय ॲक्च्युअल वर्कमध्ये. म्हणजे काय होतं? ट्रान्झिशन होतं एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये. म्हणजे काय? व्हर्च्युअल फेजमधून तुम्ही फिजिकल फेजमध्ये ट्रान्झिशन करताय. ते काय असतं? सर्व्हिस ट्रान्झिशन असतं. इट मीन्स व्हॉट? डिझाईनला तुम्ही ॲक्च्युअल मॉडेलमध्ये बनवायला स्टार्ट करताय. ओके, मग त्याच्यानंतरचं काय असतं? तुम्ही काय करता? जर तुम्हाला ॲक्च्युअल याच्यामध्ये बनवायचं असेल, तुम्ही काय करता? ऑपरेशन्स फिक्स करता. कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म करायला लागतील जेणेकरून माझं हे मॉडेल आहे, जे फिजिकल मॉडेल आहे, ते माझं ॲक्च्युअलमध्ये बनवून तयार होईल. मग तुम्ही काय करता? त्याच्यावर वेगवेगळे ऑपरेशन्स फॉलो करता किंवा कॅरी आउट करता त्याच्यावर सगळं ऑपरेशन्स. तुमच्या रॉ मटेरियल ऑपरेशन्स कॅरी आउट करून झाले की तुम्हाला काय मिळतं? शेवटला फायनल प्रोडक्ट मिळतं त्या ऑपरेशन्समधून. ओके, फायनल प्रोडक्ट तुमचं तयार झालं, तुम्ही ऑपरेशन्स केलात आणि फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळालं की तुमचा व्ह्यू काय असतो? जो प्रोडक्ट तुम्ही बनवलाय त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्समेंट काय करता येईल. ओके, मग तिथे कुठली फेज होते किंवा तुम्ही त्यावेळेस कुठल्या स्टेजला असता? तर कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट फेजला असता. म्हणजे काय? तुमच्या प्रोडक्टची कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. तुमच्या प्रोडक्टमध्ये सारखे सारखे काही ना काहीतरी नवीन नवीन चांगले बदल झाले पाहिजे. दॅट इज युअर कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस. ओके, पहिल्यापासून सांगतो. पहिल्यांदा तर सर्व्हिस स्ट्रॅटर्जी फिक्स करतात, त्याच्यानंतर तुम्ही सर्व्हिस डिझाईन करता, त्याच्यानंतर डिझाईनला तुम्ही ॲक्च्युअल मॉडेलमध्ये तयार करता. इट मीन्स सर्व्हिस ट्रान्झिशन होतं. डिझाईन ट्रान्झिशन झालं, तुम्ही काय मॉडेलमध्ये तयार करायचं म्हटलात, मग त्याच्यानंतर काय तुम्ही ऑपरेशन्स कॅरी आउट करता जेणेकरून तुम्ही त्याला प्रॉडक्टला मॅन्युफॅक्चर करता. मॅन्युफॅक्चर केली की जो ॲक्च्युअल प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करता? चांगले चेंजेस आणता. इट मीन्स वॉट? यू आर इम्प्रूव्हिंग युअर प्रोडक्ट. ओके, इट मीन्स कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट किंवा कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट त्याला म्हणतात, CSI प्रोसेस म्हणतात. ओके, या सर्व्हिस लाईफ सायकल आहे त्याच्या 5 स्टेजेस आहेत तुमच्या. ओके, समजलं का सगळे?
त्याच्यानंतरचा जो तुमचा पॉइंट आहे तो काय आहे, फंक्शन्स अँड प्रोसेसेस अक्रॉस द लाईफ सायकल. तुमची जी सर्व्हिस लाईफ सायकल आहे त्याच्यामध्ये फंक्शन्स काय आहेत आणि प्रोसेसेस काय काय. ओके, सर्व्हिस लाईफ सायकल मध्ये प्रोसेस कशाला बोलतात तर बघा, प्रोसेस कॅन बी डिफाइंड ॲज अ स्ट्रक्चर सेट ऑफ कोऑर्डिनेटेड ऍक्टिव्हिटीज. ओके, प्रोसेस कॅन बी डिफाइंड ॲज a structured set of coordinated activities designed to deliver results and give value to the clients, or we can say that stakeholders. Okay, प्रोसेस म्हणजे काय असतं, डिफाइंड स्ट्रक्चर सेट ऑफ कोऑर्डिनेटेड ऍक्टिव्हिटीज असतात. ओके, ज्याच्यामध्ये ते कशासाठी डिझाईन केलं, प्रोसेस कशाला म्हणतो आपण तर स्ट्रक्चर सेट ऑफ कोऑर्डिनेटेड ऍक्टिव्हिटीज. तुमच्याकडे एक स्ट्रक्चर्ड स्टेप वाईज मॅनर आहे. ओके, जो मॅनर सिक्वेन्शियल फॉर्मॅटमध्ये आहे. ओके, त्या स्टेप्सना, सिक्वेन्शियल स्टेप्सना तुम्ही काय करता किंवा कोऑर्डिनेटेड स्टेप्सना तुम्ही काय म्हणता, प्रोसेस म्हणता. आणि ती प्रोसेस कशासाठी डिझाईन केली जाते, टू डिलिव्हर रिझल्ट्स टू द कस्टमर, किंवा प्रॉपर रिझल्ट्स तुम्हाला अचीव्ह करायचे असेल तर तुमच्याकडे कोऑर्डिनेटेड स्टेप्स असायला पाहिजे. म्हणजे काय, प्रॉपर प्रोसेस असायला पाहिजे. ओके, ते रिझल्ट्स प्रॉपर अचीव्ह करण्यासाठी आणि काय करण्यासाठी, टू गिव्ह द व्हॅल्यू. तुमचे जे कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सना व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्यासाठी, तुमचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डर्सना तुम्हाला काय करायचे, व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचं. तुमचा जो स्टेप वाईज मॅनर आहे तो स्टेप वाईज प्रोसेस तुमची प्रॉपर असली पाहिजे. ओके, त्याच्यासाठी 3 प्रिन्सिपल्स आहेत. जर तुम्हाला जर प्रॉपर प्रोसेस अचीव्ह करायची असेल तर ती प्रॉपर प्रोसेस तुम्ही 3 प्रिन्सिपल्सवर अचीव्ह करू शकता, किंवा त्याच्यासाठी 3 प्रिन्सिपल्स दिले जातात. पहिलं प्रिन्सिपल आहे त्याच्यातलं, ऑल प्रोसेसेस शुड बी मेजरेबल अँड परफॉर्मन्स ड्रिव्हन. ओके, म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळ्याचे एस्टिमेशन झालं पाहिजे. फक्त टाइम किती लागतो याचा विचार नाही केला पाहिजे, की ओव्हरऑल कॉस्ट किती असेल, त्याच्यासाठी किती एफर्ट्स लागतील, अदर रिसोर्सेस कोणते कोणते लागतील, ते सगळ्या गोष्टी मेजरेबल असल्या पाहिजेत तुमच्या प्रोसेसमध्ये. आणि तुमची जी प्रोसेस आहे त्याच्यावरून परफॉर्मन्स ड्रिव्हन असली पाहिजे, की मला याच्यासाठी काय करावं लागेल, फक्त माझी एस्टिमेटेड कॉस्ट काय असेल, मला किती एफर्ट्स घ्यावे लागेल, मला किती मॅन पॉवर यूज करावे लागेल, या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला विचार करायला लागतील. सो दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल काय सांगतं, प्रोसेसेस आर स्ट्रॅटेजिक असेट्स फॉर क्रिएटिंग कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस अँड डिफरन्शिएटिंग द मार्केट. ओके, तुमच्याकडे काय, तुमचे प्रॉपर स्ट्रॅटेजिक असेट्स असले पाहिजेत. म्हणजे तुमचे खर्च, जमा खर्च किती होणार आहेत याचं प्रॉपर स्ट्रॅटेजिक असेट असले पाहिजेत. ओके, तुमचे गोल्स, तुमचे टार्गेट फिक्स असले पाहिजेत. हे स्ट्रॅटेजिक असेट्स आहेत. ओके, तुमची स्ट्रॅटेजी फिक्स असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही काय कराल, तुमचे कॉम्पिटिटिव्ह जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते तुम्हाला वाढवता येतील. ओके, आणि तुमच्या प्रोडक्टला तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये काय कराल, तुमचं प्रोडक्ट कसं डिफरंट आहे हे तुम्ही लोकांना दाखवून देऊ शकाल. ओके, थर्ड प्रिन्सिपल काय सांगतं बघा, प्रोसेस मे बी डिफाइंड रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, टूल्स, कंट्रोल्स ऑफ मॅनेजमेंट, पॉलिसीज, स्टँडर्ड्स, गाईडलाईन्स, ॲक्टिव्हिटीज अँड वर्क ऑफ इन्स्ट्रक्शन्स इफ नेसेसरी. ओके, प्रोसेस त्याने डिफाईन केली की प्रोसेस काय असू शकतं, हे रोल्स असू शकतात, रिस्पॉन्सिबिलिटीज असू शकतात, प्रोसेसमध्ये तुम्ही टूल्स सांगू शकता, कंट्रोल्स ऑफ मॅनेजमेंट काय सांगू शकता, तुमच्या वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज कोणत्या कोणत्या आहेत, तुमचे स्टँडर्ड्स काय आहेत, तुम्ही कोणत्या गाईडलाईन्स फॉलो केल्यात, तुम्ही कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करता, किंवा तुमच्या वर्क इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोसेसमध्ये सांगू शकता. ओके, सो हे झालं लाईफ सायकलमधली प्रोसेस काय असते. ओके, आता त्याच्यानंतर फंक्शन्स म्हणजे काय असतात, तुम्ही तुमच्या लाईफ सायकलमध्ये फंक्शन्स कशाला बोलता तर बघा, फंक्शन्स रेफर टू द लॉजिकल ग्रुपिंग ऑफ रोल्स अँड ऑटोमेटेड ॲक्शन दॅट परफॉर्म अ डिफाइंड प्रोसेस or we can say that activity or combination. ओके, फंक्शन्स आपण कशाला म्हणतो, लॉजिकल ग्रुपिंग ऑफ रोल्स अँड ऑटोमेटेड ॲक्शन्स. ओके, फंक्शन्स मध्ये काय असतं, तुम्ही ऑटोमेटेड ॲक्शन्स तुमच्या असतात आणि एक लॉजिकल, ओके, तुमच्याकडे एक फिक्स अल्गोरिदम असतो, तुम्ही त्या अल्गोरिदमलाच फॉलो करता, सो त्याला तुम्ही काय म्हणता, फंक्शन्स म्हणता. ओके, किंवा तुमच्याकडे लॉजिकल सेट असतो किंवा लॉजिकल ग्रुप असतो, एक तुमच्याकडे रोल्स असतील, तुमचे प्रॉपर रोल्स कोणते कोणते आहेत त्याचा एक लॉजिकल ग्रुप असतो, किंवा तुमचं अल्गोरिदम कुठला याचा एक लॉजिकल ग्रुप असतो.
ओके, किंवा तुमचे जे ऑटोमेटेड ऍक्शन्स आहेत, ज्या ऍक्शन्स ऑटोमॅटिकली कॅरी केल्या पाहिजेत, त्या ऍक्शनसाठी तुम्ही काय करता, किंवा तुमच्याकडे अशा वेगळ्या वेगळ्या ऑटोमॅटिक ऍक्टिव्हिटीज असतील. ओके, त्याचं एक कॉम्बिनेशन असेल, तर त्याला पण, त्याच्या ग्रुपला पण तुम्ही काय म्हणू शकता, फंक्शन्स असं म्हणू शकता. ओके, ठीक आहे. आजच्या लेक्चरसाठी एवढं सफिशियंट आहे. जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला ते विचारा.